रामकृष्ण हरी मंडळी, करायचं असेल जीवन विमा, करायची असेल गुंतवणूक, खरेदी करायचं असेल फ्लॅट किंवा घर, किंवा असेल हवा गृहकर्ज, आम्हाला थेट संपर्क साधा 9595 19 19 14 या व्हॉट्सअप क्रमांकावर। आजचा विशेष भाग म्हणजे विधानसभा महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निकालाबद्दल। सर्वत्र महाराष्ट्र हादरून टाकलाय या निकालाने। यात सर्वात महत्वाचा घटक ठरलाय ती लाडकी बहीण योजना। खरंच या लाडकी बहिणींनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास हादरवून टाकलेला आहे आणि भाजप महायुतीला खरंच खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेला आहे। आजच्या भागात आपण विशेष करून बोलणार आहोत चंद्रपूर जिल्ह्याच्या निवडणूक निकालाबद्दल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसं लढतीची लढाई चांगलीच होती, परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत जर बघितलं तर जनतेचा कल हा काँग्रेस पक्षाच्या दिशेने दिसून आला होता आणि काँग्रेसला चांगलाच विजय चंद्रपूर जिल्ह्यात नेहमीच राहतो। तरी सुद्धा यावेळेस भाजप पक्षांनी खूप कस लावून मेहनत घेतली, जनतेत जाऊन कामं केले, जनतेत जनसंपर्क वाढवला आणि उमेदवार सुद्धा योग्य पद्धतीने निवडून त्यांनी जनतेसमोर या निवडणुकीला मांडले। केंद्राची सरकार, राज्याची सरकार आणि भाजपांची जे निवडणुकीची नीती ही अत्यंत तंतोतंत बसली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जरी काँग्रेस आधीपासून विजयी होत आला असला, काँग्रेससाठी चंद्रपूर निवडणूक ही सोपी असली तरी सुद्धा यावेळेस भाजपने आपलं कमळ फुलवण्यात यश मिळवलं। चंद्रपूर जिल्ह्यात 6 आमदारांपैकी 5 आमदार हे भाजपचे निवडून आले आहे। त्यात एकमेव आमदार असे विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षातून निवडून आले आहेत। विजय वडेट्टीवार यांचा ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये आधीपासूनच खूप चांगला काम चालतोय आणि कस घेऊन जनतेला प्रत्येक कामात त्यांनी जनसंपर्क वाढवून सोबत नेलेला आहे। त्यामुळे त्यांचा विजय हा येणं नावातच असल्यामुळे साहजिक होत विजय वडेट्टीवार निवडून आले। इतर जागी मात्र काँग्रेस आपलं तेवढंस मत घेऊ शकले नाही, विजय होऊ शकले आणि चांगलं बहुमताने मत घेऊन इतर 5 आमदार हे भाजप महायुतीने निवडून आणले। त्यात चंद्रपूरमध्ये किशोर भाऊ जोरगेवार यांनी आधी अपक्ष लढत लढली, त्याच्यानंतर भाजपमध्ये नुकताच प्रवेश करून भाजप यात आपला खूप चांगला प्रचार करत त्यांनी सुद्धा पक्षाच्या साथीचा चांगला उपयोग केला आणि विजयी होऊन आले। सुधीर मुनगंटीवार 4थ्यांदा बल्लारपूर मधून विजयी होऊन आले। त्यांना सुद्धा दांडका प्रतिस्पर्धी इतर मिळाले, परंतु तरी सुद्धा ते फारसे मत घेऊ शकले नाहीत आणि विजय हे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाच मिळाला, कारण त्यांचे बल्लारपूर क्षेत्रात काम सुद्धा त्या पद्धतीचे आहेत। क्षेत्राच्या लोकांचा ताबडतोबरित्या कोणत्याही तक्रारीला, कोणत्याही अडचणींना प्रतिसाद देणं या गोष्टीचा फायदा त्यांना निवडणूक निकालात मिळाला। त्यानंतर देवराव बोंगडे यांचा राजुरा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आमदार पदासाठी निवडणूक त्यांनी लढवली आणि सुरुवातीच्या फेरीमध्ये त्यांचे मतदान जरी कमी असले, त्यात धोटे साहेब अधिक सटप साहेब यांचे मत सुरुवातीच्या फेरीत
खूप लढतीचे असले तरी शेवटच्या फेरीमध्ये सगळं खेळ पालटला आणि देवराव भोंगळे यांच्याकडे लीड येऊन त्यांनी चांगल्या मतांनी विजय होऊन पुढे आले. जरी पहिलीच निवडणूक त्यांनी लढली असली आमदारकी पदासाठी, तरी त्यात चांगल्या मतांनी विजय त्यांनी प्राप्त केला आहे. त्यानंतर करण देवतळे, संजय देवतळे यांचे ते सुपुत्र यांनी पहिल्यांदा ही निवडणूक आमदारकी पदासाठी लढवली आणि पहिल्याच फेरीत त्यांनी ही निवडणूक जिंकून दाखवली. आता त्यांनी काम भद्रावती वरोरा या क्षेत्रात काय पद्धतीने करतील ते पुढे आपण त्यांच्या कार्यक्षेत्रात पाहूच. त्यानंतर या सगळ्या आमदारांच्या निकालानंतर हे युती सरकार महाराष्ट्रात हितासाठी तशा विविध योजनांतून त्यांनी काम केलंच आहे. पुढे देखील काय करतील हे बघण्यायोग्य आहे. पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता किशोरभाऊ जोरगेवार यांचा आधीचा जो नारा होता की 200 युनिट चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेला मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, मी तो मिळालाच पाहिजे. आता तो मुद्दा कुठेतरी इतिहास जमा झाला. आता तो मुद्दा हा अपक्ष म्हणून लढत असताना होता. आता पक्षासोबत संघटित झाल्यानंतर तो मुद्दा जमीनदोस्त झाला. आता नवीन मुद्दे प्रगतीचे काय येतील, कोणत्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल हे सगळे 6 आमदार करतील ते बघण्यायोग्य. चंद्रपूर जिल्हा हा उद्योगाने जरी भरभराटीचा असला तरी सुद्धा प्रदूषणाने सुद्धा भरभराटीचा आहे. प्रदूषण न होता इथे उद्योग कसे येतील आणि या जिल्ह्यातील लोकांना अधिकाधिक रोजगार मिळून समृद्धीच्या दिशेने ही वाटचाल जिल्ह्याची कशी सांगणार, हे सगळे 6 आमदार जनतेने जे निवडून दिले ते आता ठरवते. या सर्व निवडून आलेल्या आमदारांना, विशेष करून भाजप महायुती सरकारला आपल्या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. विजयभाऊ वडेट्टीवार जरी एकमेव विरोधी पक्षनेते असले तरी त्यांनी मिळवलेला विजय हा सुद्धा उल्लेखनीय आहे. त्यांना सुद्धा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजचा भाग इथे संपवतो. भेटूया पुढील भागात. भाग आवडला असेल, यात काही चुकी झाली असेल तर माफी असू द्यावी. इथपर्यंत भाग बघितल्याबद्दल मनातून आपल्या सर्वांचे धन्यवाद. आमच्या वाणीशी जोडून राहा. भेटूया पुढील भागात. रामकृष्ण हरी. जय भवानी, जय शिवराय, जय हिंद, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.